नमस्कार, मी उज्ज्वला पवार आणि स्वागत आहे तुमचं उज्ज्वलाच किचनमध्ये. चला तर मग आज बनवूया सोयाबीन चिल्ली. त्याच्यासाठी सर्वात प्रथम सोयाबीन आधी मस्त अशी भिजून घ्यायची. भिजून झाल्यावर त्याचं सगळं पाणी काढून टाकायचं, स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्या सोयाबीनमध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकायचं. आता त्याच्यामध्ये आपण दही पण टाकूयात. दही टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकूया. आता त्याच्यामध्ये फूड कलर टाकूयात, रेड फूड कलर टाकूयात. आता हे सगळं मस्त एकदम मिक्स करून घेऊयात. हे एकदम मस्त एकजीव करून झाल्यावर मॅरिनेट करून 20 मिनिटं ठेवून देऊयात. चांगलं मस्त मॅरिनेट करून झाल्यावर त्याला मस्त तळून काढूयात. त्या एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये त्या सोयाबीन टाकू. छानसे असं मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. असंच आपण आता सगळं सोयाबीन मस्त तळून घेऊया. आपल्या आता सगळ्या सोयाबीन मस्त तळून झालेल्या आहे. आता त्याच कढईमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकूया बारीक चिरलेली. मस्त असं परतून घेऊया. हे चांगलं परतून झाल्यावर आता त्याच्यामध्ये कांदा टाकतो. कांदा आणि शिमला मिरची आणि हे चांगलं मस्त असं परतून घेऊया. आता छान असं परतून झालंय. आता त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा सोया सॉस टाकूया आणि 1 मोठा चमचा टोमॅटो केचप टाकूया. हे आता मस्त परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये तळलेल्या सोयाबीन टाकू. हे सगळं आता मिश्रण मस्त असं मिक्स करून घेऊयात.
आपली सोयाबीन चिली आता रेडी झालेली आहे. आपण त्याला आता एका मस्त डिशमध्ये सर्व करूया. मस्त गरमागरम अशी सोयाबीन चिली घ्या तर मग खायला. गरमागरम सोयाबीन चिल्ली.